सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा 1,00,000 सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे। आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा। सांगावा, पाहत रहा सांगावा। सांगावा न्यूजमध्ये आपण पाहताय पिंपरी चिंचवडकर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नवीन विकास प्रारूप आराखडा जाहीर केल्यापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे। या जाचक आणि लोकांना बेघर करणारा नवीन प्रारूप विकास आराखडा अर्थात डीपी रद्द झाला पाहिजे म्हणून पिंपरी चिंचवड शहरातून विविध भागातून मोर्चे, आंदोलने, बंद पाळून काही पत्रकार परिषदा देखील झालेल्या आहेत। आता शहरातील स्थानिक नागरिकांना जे सदर डीपीमध्ये बाधित होणार आहेत यांनी भीतीच्या छायाखाली राहण्याची गरज नाही, कारण चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकरशेठ जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये प्रश्न मांडून पिंपरी चिंचवड शहरातील विशेषतः जे पूर्वी प्राधिकरण भूखंडावर स्वतःचे घरे बांधून राहत होते त्यांच्या रहिवासी मालमत्ता ह्या आता महापालिकेमध्ये विलीन झाल्या आहेत। परिणामी आता या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येऊन त्यांना अधिकृत मालकी हक्क बहाल करावा, कारण ते त्यांच्या हक्काच्या घरामध्ये राहत आहेत अशी ठाम भूमिका आमदार शंकरशेठ जगताप यांनी विधानसभेत मांडली होती। त्यानंतरही काही नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे, कारण जोपर्यंत आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही तोपर्यंत आमच्या मनातील भीती जे की कधीही आमच्या घरांवर कारवाई होऊ शकते ती भीती जर कायमची घालवायची असेल आणि ही कित्येक वर्षांची जनतेच्या मानगुटीवर असलेली टांगती तलवार कायमची काढून टाकण्यासाठी पुन्हा महापालिकेवर नागरिकांचे मोर्चे निघणार आहेत। नागरिकांच्या या तीव्र भावना लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीने आमदार शंकरशेठ जगताप यांची त्यांच्या कार्यालयात दिनांक 5 ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आणि लोकांच्या हक्कांचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी विनंती केली। चिंचवड विधानसभेचे आमदार माननीय शंकरशेठ जगताप यांची थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी जी सदिच्छा भेट घेतली त्यांनी नागरिकांना दिलासा मिळत आहे की सातत्याने जागृतपणे संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा करत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 15 मे 2025 रोजी जाचक पद्धतीचा व बिल्डरांसाठी बनवलेला जो नवीन विकास प्रारूप आराखडा आहे यामधील डीपी रोड व रिंग रोड रद्द करण्यासाठी पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी विषय मांडला होता। त्याबद्दल माननीय आमदार शंकरशेठ जगताप यांचे थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीनं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले। त्याचबरोबर थेरगावमधील प्राधिकरणग्रस्त लोकांची व्यथा मांडून हक्कांच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करावा यासाठी थेरगाव बहुउद्देशीय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेबांना साकडे घातले। यावेळी थेरगाव बहुउद्देशीय संघटनेतील पदाधिकारी अध्यक्ष अक्षय कांबळे यांच्यासह दीपक तरडे, गणेश डोंगरे, हरीश पाठक, निखिल साखळे, निखिल गुरव, आकाश बारणे, कुणाल पवार, आकाश पाटील, नरेंद्र माने, प्रताप डुबरे सर, विजय पवार सर, बाळासाहेब पाटील, भरत पवार, संजय ठाकरे, नाथाजी हेगडे, सोमनाथ पागिरे, मनीषाताई सुतार, नंदाताई काकडे, माधुरीताई हिवाळे इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।